येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे। त्यामुळे राहुल गांधींचा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राज्याभिषेक होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। काँग्रेसची ही संघटनात्मक निवडणूक डिसेंबर 2015 पर्यंत होणं अपेक्षित होतं, पण आतापर्यंत यासाठी 3 वेळा मुदतवाढ मागत काँग्रेसनं चालढकल केली। अखेर काँग्रेसचे निवडणूक अधिकारी आणि लोकसभा खासदार मुलापल्ली रामचंद्र यांनी मुदतवाढीला नकार दिला। तसंच 15 ऑक्टोबरपर्यंत नवा अध्यक्ष निवडू असंही जाहीर केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरतमध्ये किरण मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचं उद्घाटन केलं। डॉक्टरांनी जेनेरिक औषधं लिहून द्यावीत, लवकरच केंद्र सरकार या संदर्भात कायदा करेल असंही मोदी म्हणाले। तसंच उपचार आवाक्यात यावेत यासाठी 700 औषधांची किंमत कमी केल्याचंही मोदींनी सांगितलं। एका चिमुरडीच्या आग्रहाखातर पंतप्रधान मोदींनी सुरक्षा यंत्रणा भेदून तिचा बालहट्ट पूर्ण केला। सुरतमध्ये एका डेअरी प्रकल्पाची पाहणी करून मोदी पुढच्या कार्यक्रमासाठी जात होते। त्याचवेळी नॅन्सी गौंडलिया नावाची 4 वर्षांची मुलगी मोदींच्या सुरक्षा ताफ्याच्या अगदी जवळ गेली आणि मोदींना भेटण्याचा तिनं आग्रह केला। मोदींना हे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतः गाडी थांबवायला सांगून तिला जवळ बोलावलं आणि तिच्याशी काही वेळ गप्पाही मारल्या। सुरतमधल्या एका हिऱ्याच्या कंपनीत काम करणाऱ्या कामगाराची ही मुलगी आहे। आपल्या आवाजानं लोकांना मंत्रमुग्ध करणारा गायक म्हणून सोनू निगमनं एका ट्विटवरून आता गोंधळ निर्माण झालेला आहे। मी मुस्लिम नाही तरीही रोज सकाळी अजानाच्या आवाजाने माझी झोपमोड होते, ही बळजबरी कधी थांबणार अशा शब्दात सोनू निगमनं वाद ओढवून घेतलाय। त्याच्या या वक्तव्यावरती आता जोरदार टीकाही सुरू झाली आहे। सर्वोच्च न्यायालयानं सहारा समूहाच्या लोणावळ्यातील अँबी व्हॅलीचा लिलाव करण्याचा आदेश दिलाय। गुंतवणूकदारांचे पैसे देण्यास सहारा समूह अपयशी ठरल्याचा हवाला देत न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। त्याचबरोबर सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो राय यांना पुढच्या सुनावणीवेळी वैयक्तिकरित्या न्यायालयात हजर राहावं लागणार आहे। या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या 28 एप्रिल रोजी होणार आहे। यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात सहारा चिटफंड प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं अँबी व्हॅली जप्त करण्याचे आदेशही दिले होते। एअर इंडियाच्या विमानात गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी आता नवा नियम करण्याचा विचारात आहे एअर इंडिया। गोंधळामुळे जर विमानाला 1 तास उशीर झाला तर 5 लाख रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे, तर 2 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास 15 लाखांचा दंड आकारण्याची तयारी एअर इंडिया करत आहे। गेल्या महिन्यात एअर इंडियाच्या एका कर्मचाऱ्यासोबत शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीनंतर एअर इंडिया गोंधळ घालणाऱ्या प्रवाशांसाठी नियम बनवण्याचा विचार करत आहे। लवकरच हा नियम लागू होऊ शकतो।